नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत. आपण एक बॅच लॉन्च करत आहोत. त्याचं नाव दिलेलं आहे फायनल डेस्टिनेशन बॅच. याचं कारण असं आहे की बॅच ही तुमच्यासाठी फायनल डेस्टिनेशन असेल. यानंतर तुम्हाला कोणतीही बॅच करण्याची गरज नाही पडणार. आपल्याला माहीतच आहे सर्व एक्झाम या MPSCकडे गेलेल्या आहेत, बऱ्यापैकी सर्वच. फक्त महानगरपालिकांच्या गेलेल्या नाहीत, त्या TCS आणि म्हाडा आणि महानगरपालिका यांच्या. तर टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली बॅच आहे. टेक्निकलच्या मुलांसाठी आपण नॉन टेक्निकलचा सिलेबस कवर करणार आहोत. तर यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि AMVIचे पण चालतील, परंतु तेवढा वेळ देता येणार नाही, कारण की आपल्याला ही बॅच 60 ते 75 दिवसामध्ये पूर्ण करायची आहे. ह्यामध्ये मी रोज डेली 2 ते 3 व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. व्हिडिओ अपलोड होतील, ते तुम्ही नंतर बघायचे आहेत. यामध्ये बॅचचा कसा प्रकार वगैरे असेल, कोणते विषय शिकवणार आहे, ते मी आपल्याला आता एक्सप्लेन करतो. सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल ही बॅच कोणासाठी आहे, म्हणजे सर्वांनीच करायला पाहिजे का कोणी करायला पाहिजे. तर ते महत्त्वाचं. अगोदर तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात हे पण खूप गरजेचं आहे. तर MPSC अंतर्गत आणि TCS IBPS अंतर्गत. तर MPSC अंतर्गत येणाऱ्या ज्या टेक्निकल एक्झाम्स आहेत, जसे सिव्हिल, JEE, इलेक्ट्रिकल, JEE, त्याच्यामध्ये AC पण येतं, सिनियर इंजिनियर, आणि TCS IBPS अंतर्गत येणारे JEE. तर या एक्झाम ज्यांना कोणाला द्यायचे आहेत, तर ते सर्व त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. जे या एक्झामची प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. आता यामध्ये बॅच कोणी करायला पाहिजे, कोणासाठी आहे, आता कोणी करायला पाहिजे. तर यामध्ये जर तुम्ही आत्ताच टेक्निकल एक्झामची तयारी सुरू केली असेल तरी तुमच्यासाठी बॅच करणे योग्य राहील, म्हणजे निर्णय योग्य राहील. त्याचं कारण असे, मी बेसिकपासून कवर करत आहे, तो MPSCच्या सिलेबसनुसार. यामध्ये बरोबर TCS आणि IBPS याच्या अंतर्गतच तो सिलेबस येतो. म्हणजे MPSCचा हा MPSC आहे आणि ही TCS आहे. मग MPSCचा एवढा अभ्यास केला तुम्ही ॲटोमॅटिक TCS आणि IBPSचा होतो. त्या टॉपिकला मी तुम्हाला सांगणार की या TCSला इथे प्रश्न करतो, इथे त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं की TCS या ठिकाणी IBPSला पडतो. असं मी बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकनुसार सांगणार. सिलेबस MPSCच्या ग्रुप B अँड ग्रुप C प्रिलिम्स यानुसार सिलेबस कवर केला जाईल. आता बघा, तुम्ही जर आत्ताच टेक्निकलची एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बॅच करायलाच पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे. सेकंड नंबर, तुम्ही 1-2 वर्ष झालं तयारी करत आहात, परंतु नॉन टेक्निकलमध्ये म्हणावे तसे मार्क येत नाहीत आणि त्यामुळेच तुमचा कदाचित स्कोअर पण कमी येतो आहे आणि रिझल्टमध्ये नाव येत नाही. तर नॉन टेक्निकलमध्ये जर मार्क येत नसतील तर तुम्ही ही बॅच नक्कीच करायला पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा स्कोअर नक्कीच इम्प्रूव्ह होणार, कारण माझा कॉन्फिडन्स आहे. मी तुम्हाला जिओग्राफी असू दे, हिस्ट्री असू दे, आता इतक्या वर्षापासून 8 ते 10 वर्ष झाले तुम्हाला. माझे 5 वर्ष UPSCचं प्रिपरेशनमध्ये गेले आणि त्यानंतरचे 4 वर्ष तरी माझी इकडे MPSCच्या क्षेत्रामध्ये गेलेले. मी दोन्ही कॉम्बिनेशन माझ्याकडे आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट वाईज पण कसं लक्षात ठेवायचं शिकवणार आणि काही ट्रिक्स ज्या आत्तापर्यंत कोणत्या शिक्षकांकडून आलेल्या आहेत, मित्रांकडून मी स्वतः काही तयार केलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगणार. म्हणजे एवढा सगळा अनुभव तुम्हाला मी या बॅचमध्ये देणार. तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही. त्या ट्रिक्स मिळतील. फक्त तुम्ही ते वाचायचं रिपीटेड आणि काही गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ते आता त्याची पण एक टेक्निक आलेली आहे मला, तर ती तुमच्यासोबत मी कंटिन्युअस शेअर करत राहणार. तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. आय एम शुअर अबाउट दॅट. आता नेक्स्ट बघू आपण कोणी करायचा. तुम्ही जर आत्ता सुरुवात करत असाल तर नक्की बॅच घ्या. 1-2 वर्ष झाले, 3 वर्ष झालं, पण रिझल्ट येत नाही आहे आणि नॉन टेक्निकलमध्ये मार्क तसे येत नाहीत. आणि MPSCमध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला जर आता MPSC द्यायची असेल, MPSCच्या परीक्षा देण्याची तयारी असेल तुमची किंवा देणार असाल, तुम्हाला असं वाटत असेल की माझा GSचा अभ्यास आहे आणि MPSCचं होऊन जाईल, तर तसं नाही. MPSCचा एक वेगळा पॅटर्न आहे. TCS IBPSला वर प्रश्न असतात, MPSCला थोडेसे डीपमध्येच असतात, किती जरी काही जरी केलं तरी.
आपण राज्यसेवेचं प्रिलिम्सचं बघतो, ग्रुप बीचंही बघतो, पेपर टफ आहेत. त्यामुळे जी वास्तविकता, मी काय बॅच घ्यावे म्हणून म्हणत नाही, ही रिॲलिटी तुम्ही कोणालाही विचारू शकतात. थोडेसे टफनेस असतो TCS IBPSपेक्षा, तर तुम्हाला स्पेशल त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याचे स्पेशल टॉपिक आहेत. ह्याचा प्लस पॉईंट असा MPSCचा की तिचा एक म्हणजे एरिया आहे अभ्यासाचा, की त्या टॉपिकच्या बाहेर MPSC जास्त जात नाही. म्हणजे 70% त्याचा जो सिलेबस आहे तो ठरलेला आहे. 30% ती थोडीशी इकडे तिकडे जाऊ शकते, पण 70% ठीक आहे. आणि तुम्हाला पासिंगसाठी 70%चा जरी सिलेबस केला तर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करू शकतात. किंवा जरी प्रिलिम्स मेन्स ह्या पद्धतीने नसेल, नुसता एकच पेपर असेल, तर त्यामध्ये पण GSचा ते सिलेबस ठेवणारच, ऑफकोर्स ठेवणार. ते GSला काही माफी नाही. त्यामुळे तुम्ही ही बॅच जर केली, MPSCच्या परीक्षा देणार असाल तर तुमच्या फायद्याचं राहील. दुसरी गोष्ट, आत्ता हा सगळा शांततेचा काळ आहे. आत्ता कोणती ॲड नाही आहे. हे 2 महिन्यात मी बॅच पूर्ण करणार. माझ्यासोबत जर तुम्ही बॅच पूर्ण केली तर तुमचा बेनिफिट होणार. तुम्ही रिझल्टमध्ये तुमचंच नाव दिसणार, जो कोणी बॅच करेल तो. कारण की हा वेळ अभ्यास होत नसतो, याच्यामध्ये बॅच वगैरे अशा करून पटकन सिलेबस कवर करायचा असतो. दुसरी गोष्ट, हा सिलेबस मी या लेवलला क्लिअर करेल की तुम्ही नॉर्मल जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रिलिम्स आहे, जे सर्वजण नॉर्मल देतात, त्यांचा कट ऑफ तुम्ही पार करताल या हिशोबाने मी सिलेबस कवर करणार आहे. तुम्ही फक्त ते पाठ करायचं आणि कमी नोट्समध्ये, म्हणजे कमी काय म्हणतात त्याला, तुमचा कमी कंटेंट राहील पण जास्त रिव्हिजन होण्याच्या हिशोबाने तो राहील. कंटेंट मिनिमम राहील आणि टॉपिक जास्त कवर होतील आणि तुम्हाला कोणतेही बुक्स किंवा दुसऱ्या नोट्स वाचायची गरज पडणार नाही. फक्त एकच आपल्या क्लासची नोट्स समोर ठेवायची, म्हणजे मी जे लिहून देईल ते तुम्ही लिहून घेतलेलं असेल आणि तीच वारंवार वाचायची, पाठ करायची. मी सांगेल कुठे पाठ करायचं, कुठे लक्षात ठेवायचं, मी ते बॅचमध्ये बरोबर सांगणार त्या ठिकाणी. त्याची तुम्ही काळजी करू नका. माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही यूट्यूबला माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. बाकीच्या टीचर्सपेक्षा माझी वेगळी आहे, तर तो तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. पॉलिटी असो, इकॉनॉमिक्स असो, सगळ्याच विषयाचा. आता आपण नेक्स्ट बघू. आता ही बॅचमध्ये कोणते विषय शिकवले जाणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये GSचे संपूर्ण विषय शिकवणार, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, आणि त्याच्या अंतर्गत TCS IBPS ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यासाठी स्पेशल करायची काही गरज नाही. मेन आहे ग्रुप BC पूर्व परीक्षा, म्हणजे होल MPSCचा स्टडी. तर त्यामध्ये जिओग्राफी राहील. जिओग्राफीमध्ये इंडियन आणि महाराष्ट्र. हिस्ट्रीमध्ये पण सेम, इंडियन आणि महाराष्ट्र. पॉलिटीमध्ये तर जो लक्ष्मीकांत आहे त्या हिशोबानेच आपण चालू. प्रॉपर फॅक्ट्स वगैरे तुम्हाला सांगणार आणि पूर्ण करायची गरज नाही. पॉलिटी कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स या गोष्टीनं पॉलिटी मी पूर्ण कवर करणार, याची काळजी करू नका. पॉलिटीला तुम्हाला मार्क येणार याची मी गॅरंटी देतो, हिस्ट्रीला पण आणि जिओग्राफीला पण. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टवरती काही प्रश्न असतात, ते काही फॅक्ट्सवरती असतात, काही RBIवरती असतात, काही त्यांच्या कमिट्यावरती असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी GDP GNP वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये कवर होणार. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल पार्ट आहे जनरल सायन्स. यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो. तर जनरल सायन्सचे काही महत्त्वाचे टॉपिक असतात, तर ते मी बरोबर त्या ठिकाणी ट्रिक्स म्हणा किंवा कन्सेप्च्युअल मी व्यवस्थित समजावून सांगणार. कारण मी 11-12ला पण सायन्स शिकवलेलं आहे, त्यामुळे मला त्याचं चांगली कमांड आहे माझी त्याच्यावरती. तुम्ही त्याची काळजी करू नका. हे तर आहेतच कमांडचे विषय माझे, हे तर कंटिन्यू करतोच आहे. पण हे पण मी मधात शिकवलं होतं, कारण माझा इंटरेस्ट आहे बायोलॉजी बॉटनीमध्ये. तर हे सर्व करणार. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र पण कवर होणार, जे की TCS IBPSला आणि प्रिलिम्सला ग्रुप बी ग्रुप सीच्या यातून बऱ्यापैकी कवर होतो सिलेबस, म्हणजे प्रश्न पडतात. तर आरोग्यशास्त्र करणार आणि ह्याच्यामध्ये पर्यावरण राहिलं आहे, ते पण मी घेणार. ते MPSCला नाही आहे, पण ते TCSच्या हिशोबाने घेणार, सेपरेट घेणार, कारण TCS IBPSला त्यावरती प्रश्न पडतो. त्यामुळे पर्यावरण हे घेणार. तर हे सर्व विषय मी घेणार आहे. 1 2 3 4 हे 5 हे 6 7 समजा 7 टोटल विषय होतील. बॅच आपली एक 75 दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मी लवकर प्रयत्न करेल, रोज 2-3 वगैरे
व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. पुढे अजून त्याविषयी सांगतो मी काय करायचं ते. तर 75 दिवसाचं माझं टार्गेट आहे, त्याच्या अगोदरच मी कंप्लीट करेल. फक्त आपल्याला बॅच पूर्ण करायची आहे व्यवस्थितरित्या, थरोली. आता बॅच करण्याचे फायदे काय होतील तुम्हाला ते पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं काय फायदा होणार. सर्वात महत्त्वाचा फायद्यामध्ये MPSC आणि TCS IBPS याचा विचार करून सिलेबस शिकवला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कवर होतील. अशी कोणतीच सध्या तरी महाराष्ट्रामध्ये बॅच कोणी घेत नाही आहे दोन्ही एकत्रित. आणि MPSCचं सेपरेट जर घ्यायचं म्हणलं तर 8,000 5,000 ते 8,000च्या दरम्यान फीस आहे. 5,000 नाही, 6,000 ते 8,000च्या दरम्यान एवढी सध्याची फीस आहे. खूप घेत आहेत ही. आपण एवढी काय फीस ठेवणार आहे. फीस स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे, त्याची काळजी करू नका. ही मार्केटमधली प्राईज आहे, तुम्ही चेक करू शकता. आत्ता AMYच्या ज्यावेळेस जागा आल्या त्यावेळेस AMYच्या टेक्निकलच्या मुलांसाठी ग्रुप बीच्या प्रिलिम्ससाठी ची हीच फीस होती. 8,000 वगैरे होती मोठ्या मोठ्या नामांकित क्लासेसचं. मी नाव घेणार नाही या ठिकाणी, परंतु आपण काही एवढी ठेवणार नाही आहेत, त्याची काळजी करू नका. मी काय पैशासाठी करत नाही, माझी हॉबी आहे आणि मला एक दाखवायचं आहे की बाबा ठीक आहे, मी तर यूट्यूबला तर असंही फ्रीमध्ये शिकवतोच, पण या ठिकाणी नाही शिकू शकत. बऱ्याचशा गोष्टी कॉपीराईट्सचा उद्देश येतो. त्यामुळे बघू आपण ऑफलाईनमध्ये म्हणजे ऑनलाईनमध्ये मी व्हिडिओ अपलोड करेल, तर ते तुम्ही डाउनलोड करून बघायचे. त्याच्यामध्ये एकतर आपण ॲपचं बघू, ॲपसोबत काहीतरी बोलणं होतं आहे का, नाहीतर टेलिग्रामवरती मी एक प्रायव्हेट ग्रुप करेल. त्यामध्ये ते शेअर वगैरे काही करता येणार नाही. डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही पैसे दिलेत तुम्हालाच बघायला भेटणार, त्याची काळजी करू नका. तर त्या प्रकारे मी डिझाईन करेल एखादा ग्रुप वगैरे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड केलं जाईल. तर त्यामध्ये MPSC आणि TCS IBPSचा सिलेबस शिकवला जाणार आहे आणि टॉपिकनुसार सांगितलं जाईल की कोणत्या ठिकाणी TCS IBPS महत्त्वाचं आहे, कुठे MPSC वगैरे, ते बॅचमध्ये मी सांगून देईल. दुसरं, अशा प्रकारची बॅच अजून तरी कोणी घेतलेली नाही आहे. ज्या गोष्टी पाठ पाहिजेत त्या ठिकाणी ट्रिक्स किंवा वेगळ्या माध्यमातून कसं लक्षात राहील याची मी निमोनिक्स वगैरे वगैरे त्याची काळजी घेऊन जाईल. त्याची काही काळजी करू नका. तेवढा मला आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आलेला आहे. ही बॅच केल्यानंतर आपल्याला दुसरे कोणतेही बुक किंवा नोट्स वाचायची गरज नाही. ओन्ली क्लास नोट्स. मी जे देईल तेच करायचं आहे आपल्याला, नथिंग एल्स. आणि यामुळे आपल्याकडे मिनिमम सोर्स तयार होईल. म्हणजे तुमच्याकडे जर मिनिमम सोर्स असेल तर मल्टिपल रिव्हिजन करायला तुम्हाला काय होईल, सोपं जाईल. तर या हिशोबाने बॅचचे तुम्हाला फायदे दिसतील. आता तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्या काही अटी असतील बॅचसाठी, कारण की तुम्ही करताय, परंतु कसं योग्य दिशेने जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ह्या दिशेनं जर केलं तर त्या बॅचचं आउटपुट येईल. त्यामध्ये काय, बॅच मी जे काही लिहून देईल बॅचमध्ये तर ते आपल्याला नोट करून घ्यायचं आहे. प्रॉपर मी फक्त लिहून सगळं समजावून सांगणार, लिहून देणार ते, कारण मी पण इथं लिहिणार. मी काय PPT तयार करून तुम्हाला फक्त अंडरलाईन करून शिकवणार नाही. माझं प्रॉपर असतं आहे. मी स्वतः लिहिणार. ज्यावेळेस जिओग्राफी शिकवणार प्रत्येक वेळेस मॅप काढणार, प्रत्येक लोकेशन दाखवणार. ते तुम्हाला पण लोकेशन बघायचं आहे, तुम्ही पण मॅप काढायचा आहे. त्याच प्रकारे मी सांगणार तुम्हाला नोटमध्ये किती साईजमध्ये काढायचा, हाताने कच्चाच काढायचा. परंतु आपल्याला ते नंतरच्या रिव्हिजनसाठी आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट ते मॅटर करतं, खूप मॅटर करतं. ते ज्यावेळेस पिक्टोग्राफिकल मेमरीमध्ये तुमचं सेव्ह होईल ना, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे 100% नाही तर 200% त्याचं आउटपुट मिळेल. प्रत्येक ठिकाणी हिस्ट्रीमध्ये काही गोष्टी असतील, ते मॅपच्या सहाय्याने दाखवणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी बॅचमध्ये मी स्वतः करणार. त्या तुम्हाला प्रामाणिकपणे करायच्या आहेत, म्हणजे लिहून घ्यायच्या आहेत प्रामाणिकपणे नोटबुकमध्ये तुमच्या. आणि दुसरी गोष्ट, मी तर लिहून देईल, तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे, त्याच्याविषयी दुमत नाही. दुसरी गोष्ट, बॅचची जी स्पीड आहे ती तुम्हाला ज्या स्पीडमध्ये मी शिकवतो आहे त्याच स्पीडमध्ये बघायची आहे, पळवायची नाही. 1.5 2 अजिबात नाही, ज्या स्पीडमध्ये. त्याचं कारण असं आहे, मी ज्यावेळेस बोलतो मधात काही जर गॅप घेतला तर ते आपल्या माइंडमध्ये मी दिलेली इन्फॉर्मेशन प्रोसेस होण्यासाठी काही वेळ लागतो, काही सेकंद लागतो, मायक्रोसेकंद. तुम्ही जर ते स्पीडमध्ये जर केलं ना 1.5 वगैरे, तो जो मायक्रोसेकंद आहे ना तो कट होतो आणि तुमच्याकडे इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग होते ब्रेनवरती आणि त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन प्रोसेसच होत नाही. त्या टायमिंगला तुम्हाला समजल्यासारखं वाटतं, पण ते मेमरीमध्ये प्रोसेस न झाल्यामुळं सेव्ह होत नाही आणि सेव्ह न झाल्यानंतर त्या बॅचचं काहीही आउटपुट येणार नाही. तुम्ही 1 तासामागं एक 10 मिनिट वाचवण्याचा प्रयत्न करताल,
पण या 10 मिनटामुळे हे तुमचे जे 50 मिनटं वाया जाणार जे केलेली बॅच, त्यामुळे कोणीही चुकूनही स्पीडमध्ये बघायचं नाही. नॉर्मल स्पीडमध्ये एकदा बॅच पूर्ण करा. हां, नंतर ज्यावेळेस रिव्हिजन करताल त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही 1.5 मध्ये बघा वगैरे काय नाही. व्ह्यू म्हणजे मल्टिपल व्ह्यूज असणार आहेत आपल्या व्हिडिओला, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही नंतर बॅच पूर्ण झाल्याच्यानंतर एक रिव्हिजन मारायची, त्यावेळेस 1.5 न बघा, तुमच्याकडं लिहिलेलं असणार सगळं, तुम्हाला फक्त ते स्पीडमध्ये कॅचअप करायचं असतं, त्यावेळेस गोष्ट वेगळी. पण ज्यावेळेस फर्स्ट टाईम बघता त्यावेळेस ज्या स्पीडनं बोलतोय मी त्याच स्पीडनं ऐकायचं. आता हे मी सांगतो, हे अटी आहेत माझ्या, पण आता तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला आउटपुट दिसेल, नाही केलं तर मी तर काय बघायला येणार नाही आपल्याकडे. हे तुमचा प्रामाणिकपणा राहणार आहे. पण ह्या गोष्टी मी सांगतोय तर तुम्ही माझं ऐकावं असं माझं मत आहे. आता दुसरी गोष्ट, बॅचचा प्रकार कसा राहणार आहे, तर 75 दिवसात तर मी सांगितलं कवर करणार आहे. दुसरी गोष्ट, 75 दिवसाचं टार्गेट आहे आपलं, 60-65 दिवसामध्ये कंप्लीट करेल. पहिले जिओग्राफी घेईल, नंतर हिस्ट्री, नंतर पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स, दोन्हीपैकी एक कोणतं तरी त्यावेळेस मी तुम्हाला विचारून करेल कोणतं अगोदर सुरू करायचं, आणि लास्टला सायन्स घेईन. मग सायन्समध्ये बायो अगोदर, बॉटनी नंतर, असं ठरवले जाईल. तर तुम्ही त्याची काळजी करू नका. शेवटी एन्व्हायरमेंट सगळ्यात लास्टला एन्व्हायरमेंट घेऊन टाकेल, कारण TCS IBPSसाठी आहे ते, MPSCसाठी नाही. तर या प्रकारे आपली बॅच जाणार आहे प्रॉपर. तर ह्या 2 विषयाला थोडा वेळ लागेल, ह्याला पण वेळच लागेल, पण याच्यामध्ये कसं इंडियन, नंतर महाराष्ट्र, परत इंडियन, फ्रीडम स्ट्रगल, नंतर परत महाराष्ट्र, ह्या बऱ्याचशा ह्याच्यामध्ये सोशल थिंकर पण आहेत. मराठीमध्ये शिकवणार आहे. सायन्स फक्त मी इंग्लिशमध्ये कन्सेप्ट सांगून देईल, शिकवणार मराठीतच, पण जे शब्द वगैरे आहेत ते इंग्लिशच यूज करणार सायन्समध्ये, कारण ते मराठीचे शब्द तुम्हाला कळणार नाहीत आणि मलाही तेवढ्या प्रकारे जमत नाहीत. त्यामुळे ते सायन्समध्ये मराठी थोडा अवॉइडच करतो. मी समजावून मराठीत सांगणार, फक्त शब्द इंग्लिशमध्ये वापरणार, टर्म्स, त्यामुळे त्याची काळजी करू नका. फक्त इकॉनॉमिक्समध्ये पण बऱ्यापैकी इंग्लिशच टर्म्स असतील, शिकवणार मराठीत, टर्म्स ह्या इंग्लिशच वापरल्या जातील. मराठी पण मी सांगेल, पण इंग्लिश पण त्याला पॅरलली सांगेल. राहतो फक्त पॉलिटीचा, तर पॉलिटी मी इंग्लिशमध्येही शब्द वापरेल, पण मेन मराठीतच सांगेल, पण मी त्या ठिकाणी इंग्लिश पण सांगेल. मला इंग्लिशमध्येही चालतं, काही अडचण नाही. माझं लक्ष्मीकांत इंग्लिशमध्ये 15 ते 16 वेळा रीडिंग झालेलं UPSCच्या टायमिंगमध्ये, त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आहे. पण मी आता दोन्ही पण पॅरलली सवय झालेली आहे दोन्ही शब्दांची. जिओग्राफी आणि हिस्ट्री हे दोन्ही मात्र मी प्रॉपर मराठीतच शिकवणार आहे. ते आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही, कारण इथे फॅक्ट्स विचारतात आणि फॅक्ट्सला दुसरा काहीच ऑप्शन नाही. मराठीत शिकवलं म्हणजे काय, आता नदीला गोदावरीला गोदावरीच म्हणणार, काय म्हणणार ना त्याला, नदीला रिव्हर म्हणणार. एवढं ठीक आहे, एवढे बदल ठीक आहे, तेवढे करू शकतो मी. तर अशा प्रकारे आपली बॅच चालणार आहे. आता बॅचची फीस काय असेल हा तुमचा सर्वांचा प्रश्न असेल. तर सर, आता बाहेर जर मार्केटमध्ये बघितलं तर 8,000 एका क्लासेसने ठेवली होती डिस्काउंट करून, आणि अजून एक क्लास आहे त्यांनी 6,000 ठेवली होती, 5,999 आय थिंक MPSCसाठी. तर आपण एवढी फीस नाही ठेवणार. तर आपली फीस किती असणार ते मी सांगतो. तर आपली फीस असणार आहे 1999, म्हणजे 2,000 धरून चला, तर ते टाकतात तसं, ते 1999 ही आपली बॅचची फीस असणार आहे. आपली बॅच स्टार्ट होणार आहे 20 तारखेला, 20 जुलै 2026 स्टार्ट होणार आहे. या तारखेपर्यंत, आज किती तारीख आहे, आज आहे 12 तारीख, सॉरी आज 13 तारीख आहे. या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण यावरती 20% डिस्काउंट देत आहोत. ही आपल्याला 1,600 रुपयाला आपल्याला बॅच पडेल, 1,600 रुपये.
1599 म्हटलं तरी हरकत नाही, 20% बरोबर. एकदा बॅच स्टार्ट झाली मंडेला, नंतर ह्याच्यामध्ये आपण बॅच काहीही कमी करणार नाही. त्याचं कारण असं आहे, टोटल मी 7 विषय शिकवणार आहे, जे की बाहेर 8,000 रुपये घेतात, 6,000 रुपये घेतात आणि त्याच्यामध्ये 7 नाही फक्त 5च विषय शिकवतात. त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र शिकवत नाहीत, पर्यावरण शिकवत नाहीत, ते 2 एक्स्ट्रा मी शिकवत आहे आणि मी खूप थरोली जाणार आहे व्यवस्थित. येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला परत GSसाठी बॅच करायची गरज नाही आणि कोणतीही नोट्स वाचायची गरज नाही. मी जे दिलं आहे तेच करायचं, कारण सर्व महत्त्वाचे पुस्तकातून नोट्स वगैरे काढून व्यवस्थित मी त्या टॉपिकचं मी शिकवणार आहे. तुम्हाला परत दुसरं कोणतंही रेफरन्स बुकही वाचायची गरज नाही. तुम्हाला हे अगोदर पाठ करा मी दिलेलं, त्यानंतर तुम्हाला काय वाचायचं ते वाचा. तुम्हाला जर वाटत असेल की माझं हे पाठ झालं ना आता मला वाचायचं, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला पुस्तक रेफर करेल. पण जोपर्यंत मी दिलेला सिलेबस म्हणजे मी दिलेल्या नोट्स क्लासमध्ये जेवढं घेईल ते पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं काहीही करायची तुम्हाला आवश्यकता नाही. प्रॉपर मी थरोली घेणार, प्रॉपर. तुम्ही त्याची अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जर माझं शिकवणं बघायचं असेल तर यूट्यूबला ऑलरेडी माझे पॉलिटीचे, हिस्ट्रीचे काही लेक्चर्स आहेत, तुम्ही ते बघू शकतात. दुसरी गोष्ट, हे तर 7 विषय झालेच, परंतु भविष्यात ॲड आल्याच्यानंतर त्यामध्ये करंट पण मी ॲड करण्याचा विचार करतो आहे. करंट पण तुम्हाला महत्त्वाचे एक 10 व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. पण हे करेल म्हणतो आहे, ह्याच्यावर तुम्ही अडून राहू नका. मेन हे 7 विषय 100% मी देणार आहे. ह्याच्या मी माझ्या नोट्स जर रेडी झाल्या तर मी तुम्हाला नक्की देईल. नोट्सवरती काम करणं सुरू आहे. ज्यावेळेस नोट्स होईल 1 वर्षाचं करंट तुम्हाला ह्याच्यामध्ये हे एक प्रकारे एक्स्ट्रा मिळेल तुम्हाला फ्री. ह्याची किंमत नाही, काही नाही यावरती. त्यामुळे हे सगळं तुम्हाला जर या किमतीमध्ये मिळत असेल, या किमतीमध्ये, तर मला असं वाटतं की सध्याच्या कंडिशनमध्ये एवढ्या कमी फीसमध्ये कोणीही शिकवत नाही. आता मी शिकवतोय कारण मलाच ते योग्य वाटत नाही जास्त विद्यार्थ्यांकडून पैसे घेणं, कारण मी पण एक काळी विद्यार्थी होतो. मला माहिती आहे एवढे पैसे देणं किती जड जातं आहे. त्यामुळं या विषयामध्ये तुम्हाला एक विषय जर विचार केला तर एक 250 रुपयाला पर सब्जेक्ट पडतो आहे, जे की पर सब्जेक्ट MPSCमध्ये 2,000, 1,800 ते 2,000 पर सब्जेक्टची फीस आहे सध्या. कुठेही विचारा तुम्ही मार्केटमध्ये 250 ते 300 वन डे बॅचच्या रेटमध्ये मी तुम्हाला हे सर्व शिकवणार आहे. आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं म्हणजे मी एक्स्ट्रा म्हणजे ज्या गोष्टी सिलेबसच्या व्यतिरिक्त मी काहीही शिकवत नाही. त्यामुळं मला कमी वेळेमध्ये मी बॅच कवर करण्यामध्ये त्याच्यामध्ये मला जास्त रस राहील. तेव्हा आपण विचार करू शकता, मला ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला माझा टेलिग्राम ID आहे, @VijaySingh19 ह्यावरती आपण मला टेलिग्रामला मेसेज करा. आता टेलिग्राममध्ये कसं सर्च करायचं ते मी सांगतो. टेलिग्राम ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्चमध्ये जायचं. सर्चमध्ये गेल्याच्यानंतर टाकायचं, नंतर VIJAYSINGH डॉट डॉट नाही, 1 नाही, असं सर्च करा. इथं तुम्हाला दिसून जाईल विजय सिंग चिकणे. त्याच्यावरती मला मेसेज करा. यावरती मला मेसेज करा. मी आपल्याला पेमेंटचा मोड वगैरे मी आपल्याला सांगून देईल, बारकोड वगैरे. तर काही अडचण आली वगैरे तर माझा नंबर पण आहे 9545355218. हा माझा नंबर आहे, यावरती आपण कॉल करू शकता. तर ह्या 2 गोष्टी आहेत, मेसेज करा किंवा कॉल करा. हां, बॅच जर परचेस करायची असेल तर डायरेक्ट मेसेज करा. काय अडचण वगैरे असेल तुम्हाला तर याच्यावरती कॉल करा. फीस कमी करा हे याच्यासाठी कॉल वगैरे करू नका. मी याच्या खाली कमी करणार नाही, कारण की हे सगळ्यात लोएस्ट आहे.
ह्याच्याखाली मला नाही, कारण मला वेळ द्यायचा आहे खूप सारा. रोजचे कमीत कमी 8 ते 10 तास देणार आहे मी डेली. तेव्हा कुठं ती 2 ते 2 महिन्यामध्ये ते 2.5 महिन्यामध्ये ती बॅच पूर्ण होईल. त्यामुळे मी तेवढे एफर्ट्स घेणार आहे. त्यामुळे आपल्याला, आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, आपल्याला काय करायचं, काय घ्यायचं वगैरे मी ते त्यावेळेस सांगून देईल, की नोट्स वगैरे कशा काढायच्या वगैरे मी सर्वच गोष्टी कवर करून देईल. तर आपण जर या 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत आपल्याला ही बॅच या किमतीमध्ये मिळणार आहे, 1599. तर लवकरच ॲडमिशन करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.